नमस्कार, मी राधिका रेडके. बाहेर मस्त पाऊस पडतो. सुरुवातीला फक्त टप 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 एवढाच आवाज होता. हवेतला उष्मा वाढलेला होता. जमिनीतून वाफा येत होत्या. त्या पावसाच्या टप टप थेंबांनी जास्त उफाळून येत होत्या. गरमी खूप वाढलेली होती आणि आता नक्की पाऊस येणार असं वाटत असतानाच धारा सुरू झाली. माझ्या बागेतल्या फरशीवरून पाणी वाहतं. त्याचे पाण्याचे त्या धारांच्या पाण्याचे बुडबुडे एकामागून एक चालले. आता पावसाचा जोर वाढला आहे. आभाळ पूर्ण काळं झालं आहे. काळोखी पसरलेली आहे. त्याच्यात ही सगळी घरं ना अशी अंग चोरून त्या पावसाचा मारा अंगावर घेतात. माहीत नाही त्या तापलेल्या गच्च्या, त्या भिंती तो गारवा शोषून घेऊन गार होत आहेत की काय. फार सुंदर. पहिला पाऊस हा नेहमीच आनंददायी होतो, जो नंतर 4 महिन्यात कंटाळवाणा असा होतो. पण पहिला पाऊस हा पहिला पाऊस असतो. माझी वाळलेली कुंडीतली झाडं एकदम तरारली आहेत. त्यांच्या पानावर पावसाने उन्हाळ्यामुळे आलेली धूळ सगळी काढून त्यांना न्हाऊ घातलं. तुम्ही बघितला आहे कधी असा पाऊस? बघितलाच असेल. कारण हा पाऊस, हा जो पहिला पाऊस असतो ना, तो आपल्या स्मरणात इतका राहतो आणि मन मग आपलं ना मागे जात राहतं. अगदी 5-6 वर्षाचा असताना. त्यावेळेला ह्या काही कळत नाही. पाऊसाला गडगडाट झाला की आईच्या पदराखाली जाऊन लपून बसायचं आणि भेदरलेल्या नजरेने बाहेर बघायचं. आईला गच्च मिठी मारायची. असा तो पहिला पाऊस असतो. त्याआधी उन्हाळ्यात त्या पहिल्या पावसामध्ये आईनी अंग उघडं करून उभं राहायला सांगितलेलं असतं. कारण तो पहिल्या पावसाचं पाणी अंगावर पडलं तर घामोळं सगळं निघून जाणार म्हणून. तर तोही पाऊस मला आठवतो. मग शाळेतला पाऊस आठवतो. आमच्या वेळी बरोबर 7 जूनला शाळा सुरू व्हायची आणि 7 जूनला त्यावेळेला पाऊस सुरू व्हायचा. नवी पुस्तकं घेतलेली असायची, त्याला कव्हर घातलेली असायची, नवीन पावसाळी बूट घेतलेले असायचे. त्याच्यानंतर त्या पुस्तकांचा एक वेगळा वास नव्या पुस्तकांचा असा असायचा आणि ती अगदी व्यवस्थित दप्तरात स्कूल बॅगमध्ये नव्हे दप्तरात भरलेली असायची आणि शाळेला जायची तयारी व्हायची आणि थोड्या वेळातच आभाळ भरून यायचं आणि दणा पाऊस सुरू व्हायचा. पाऊस इतक्या जोरात असायचा की तेव्हा डांबरी रस्तेसुद्धा नव्हते आमच्या कोल्हापुरात. तर पाऊस सुरू झाला ना की लाल पाणी रस्त्यावरून बाजूच्या गटारातून एक खळाळत वाहत असायचं आणि त्या पावसात त्या चिखलात पाय घालून जायचं जीवावर यायचं. कारण पुस्तकं भिजणार, वह्या भिजणार, जरी रेनकोट घातलेला असला तरीसुद्धा अंग भिजणार. पण तरीसुद्धा शाळेत जायची. शाळेतल्या पहिल्या दिवसाची एक ओढ असायची आणि त्यामुळे हे एक समीकरण असायचं की पहिला पाऊस हा शाळेच्या पहिल्या दिवशी आहे. बाक भिजलेले असायचे, वर्गातली फरशी भिजलेली असायची, आमच्या चपला भिजलेल्या असायच्या, पण ती मजा असायची. आणि मग आमच्या शाळेत म्हणजे जी माध्यमिक शाळा होती आणि प्राथमिक शाळा होती यांच्या मागे एक अशी मोकळी जागा होती. तिथे तर म्हणजे घोट्या एवढं पाणी साठलेलं असायचं पावसामध्ये. आणि मग आम्ही त्या पावसात मधल्या सुट्टीमध्ये डबा खाऊन झाला की पळत जाऊन दणादण उड्या मारून युनिफॉर्मची वाट लावलेली असायची. आणि कसं होतं की निळा स्कर्ट
आणि पांढरा ब्लाऊज असायचा की पहिल्याच दिवशी त्याच्यावर सुंदरपैकी चिखलाच्या रंगाचे नक्षी तयार व्हायची आणि नंतर आमच्या पाठीवर घरी गेल्यानंतर नक्षी होता होता थोडक्यात वाचायची. तर असा तो पाऊस, तो पहिला पाऊस येतो तेव्हा तो मातीचा सुगंध, ते वातावरण, तो हवेतली उष्णता नाहीशी होऊन थोडासा गारवा, किंचित गारवा आलेला असतो. पावसाच्या धारांच्या धारा कोसळत असतात. आणि माहिती आहे तुम्हाला, पागोळ्या हा शब्द आता माहिती पण नसेल कदाचित. तर पागोळ्या गळत असतात. वळचणीला उभं राहून माणसं, आपली वळचण म्हणजे पूर्वी कौलारूच घरं असायची ना, त्याच्यातून त्या पागोळ्या म्हणजे त्या कौलावरून ज्या पाणी पडायचं ना, धारा पडायच्या, त्या पागोळ्या. वळचणीला म्हणजे त्या बाजूला थोडीशी जागा असायची ना, तिथे माणसं उभं राहून आमच्याकडून कोण प्रत्येकजण घेऊन जाते छत्री, आणि अशी कुठे थोडीच लगेचच पाऊस पडेल, असं पडेल आणि थांबेल असं विचार करून माणसं छत्री बित्री न घेता बाहेर पडलेली असायची. आणि त्यामुळे वळचणीला उभं राहून कधी कधी ना सोसाट्याचा वारा यायचा. एकदा मला आठवतं, त्यावेळीसुद्धा मी 12-13 वर्षांची असेल. आमच्या तिथे गोखले कॉलेज म्हणून आहे कोल्हापूरला. तर त्याच्या तिथे भलं मोठं प्रचंड म्हणावं तसं एक चिंचेचं झाड होतं आणि ते एका पावसामध्ये उन्मळून पडलेलं होतं. ते मला अजूनही आठवलं ना तर इतकं कालवाकालं होते की ते मुळापासून, खूप जुनं असेल तो, कदाचित 100-150 वर्षापूर्वीचंही असेल, मला माहिती नाही. पण त्याच्या फांद्या सगळीकडे अशा पसरलेल्या होत्या आणि आजूबाजूची सगळी माणसं जेवढ्या चिंचा मिळतील तेवढ्या ओरबाडून नेत होत्या. त्या नकळत्या वयातसुद्धा मला एक असं दुःख होत होतं की एखादा मोठा महापुरुष असा पडलेला असावा असं मला वाटत होतं तेव्हा. तसं ते झाडाच्या खालून आम्ही झाड बघायला गेलो होतो मैत्रिणी. त्यांनी आपल्या परकराच्या ओच्यामध्ये त्या चिंचा भरून घेतल्या होत्या, पण मी मात्र सुन्नपणाने उभी होते. कदाचित जास्त तेव्हापासूनच भावनाप्रधान असेल मी, कदाचित माहिती नाही मला. पण पाऊस सुरू झाला की मला ते झाड असा त्याच्या प्रचंड फांद्या अशा पडलेल्या, याची पाला सगळा त्या चिंचेचा पाला खाली पडलेल्या आणि वाकून छोटी मुलं मुली जाऊन त्या ओरबाडून चिंचा गोळा करतायत, ते मला फार आठवतं. आणखी एक हे पाऊस सुरू झालं की आठवतं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी की ते आमच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मध्ये एक मोकळी जागा होती. तर तिथे आम्ही उड्या मारत बसलो आणि आम्हाला त्या सगळ्या उड्या मारण्याच्या, भिजण्याच्या आनंदामध्ये बेल कधी झाली, तास कधी सुरू झाला माहिती नाही. बरं, शांतपणाने सुद्धा काही चालू नव्हतं, सगळा आरडाओरडा सुरू होता. तर आमच्या हेडबाईंनी ना बोलावणं धाडलं आणि आम्हाला सगळ्यांना ऑफिसमध्ये दिलं. आम्ही चिप्प भिजलेल्या होत्या. त्या ज्या आमच्या हेड मिस्ट्रेस होत्या ना, त्या खरं म्हणजे ना एक प्रेमळ आजी होत्या. पण असं होतं की हेड मिस्ट्रेस असल्यामुळे आम्हाला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे हे त्यांना कबूलच होतं. पण त्याच्या आधी त्यांनी काय केलं की आमच्या शाळेमध्ये स्पोर्ट्सच्या म्हणजे ब्लाऊज आणि खाली शॉर्ट्स, नंतर नाटकातले कपडे, सगळ्यांना सांगितलं आधी हे कपडे काढायचे आणि हे कपडे घालायची. इतकी लाज वाटत होती. त्यापेक्षा आम्हाला त्यांनी हातावर छड्या मारल्या असत्या तरी चाललं असतं. पण त्यांनी सांगितलं आधी पहिले कपडे बदलायचे आणि तसंच वर्गात जायचं. वर्गाच्या बाहेर आम्ही जाऊन असे कपडे, कोणी राजाचा ड्रेस घातला आहे, कोणी त्याच्या स्पोर्ट्समधल्या त्या अशा फुग्याच्या शॉर्ट्स घातल्या आहेत. अवतार दिसत होतो आम्ही. आणि वर्गाच्या पुढे उभं राहिल्यानंतर सगळे हसायला लागले. आणि मला वाटतं तीच आम्हाला शिक्षा होती की एवढं तुमच्या लक्षात राहत नाही, होतो की ती आम्ही 5वी-6वीला होतो, पण तीच आम्हाला शिक्षा होती. आणि ती शिक्षा अजूनपर्यंत लक्षात आहे. म्हणजे आम्हाला तेव्हा किती वाईट वाटलं असेल बघा. तर असा तो पावसाळा शालेय जीवनातला. कॉलेजमध्ये गेल्यानंतरचा पावसाळा वेगळा, पण शाळेत जो एक निरागसपणा,
किंवा जो पावसात भिजण्याची मजा, ती मला नेहमी पहिला पाऊस सुरू झाला की आठवतं. आणि आता तसाच पाऊस पडला आहे, काळोख आलेला आहे. पण मी नाही ना तेवढी लहान राहिलेली. मी आता इथे बसून पावसाकडे बघते, त्याच्या धारांच्या बरोबर माझ्या लहानपणातल्या आठवणी येत आहेत. त्याचा तो आवाज मला माझ्या जुन्या घरामध्ये घेऊन जातो आहे, माझ्या शहरामध्ये घेऊन जातो आहे कोल्हापुरात. त्या कोल्हापूरच्या आठवणी पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोल्हापूर, कलानगरी, करवीर नगर, कोल्हापूर अशा अनेक नावांनी, कुस्त्यांची पंढरी अशा नावांनी, आणि मुख्य म्हणजे हल्ली उगीच तांबडा पांढरा या नावानी जी प्रसिद्ध झाली आहे त्या माझ्या नगरीचं, त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज पाऊस कोसळतो आणि त्याबरोबर माझ्या मनात दाटून आलेल्या आहेत त्या पावसाच्या आठवणी. तुमच्याही आठवणी असतील, कदाचित तुमच्या शहरात आता पाऊस पडत असेल तर तुम्हालाही ते सगळं आठवत असेल, होय ना? बघा, आवडलं तर मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.